लोकसभा निवडणुकीच्या निकालाला वर्ष झालं. कोल्हापूर जिल्ह्यातील 2 खासदारांना जनतेनं दिल्लीत पाठवलं. मात्र वर्षभरात एकही मोठा प्रकल्प जिल्ह्यात आला नाही. केंद्राच्या फारशा योजनाही जिल्ह्यात सुरू नाहीत. गेल्या पंचवार्षिकमध्ये भूमिपूजन झालेले प्रकल्पही प्रगतीपथावर नाहीत. एकूणच कोल्हापूरच्या विकासाची झोळी रिकामीच आहे. देशात भाजप आणि घटक पक्षांचं सरकार स्थापन झालं, मात्र कोल्हापूरच्या पदरी अद्याप फारसं काही आलं नाही. वैभववाडी कोल्हापूर हा रेल्वे प्रकल्प अद्याप कागदावरच आहे. रत्नागिरी नागपूर रस्ता अद्याप पूर्ण नाही. कोल्हापूर विमानतळाचं विस्तारीकरण झालं, मात्र अजूनही विमानसेवा सुरळीत नाही. देशातील महत्त्वाच्या शहरांशी कनेक्टिव्हिटी नाही. तिकिटाचे दर आवाक्यात नाहीत. बास्केट ब्रिजचं भूमिपूजन झालं, मात्र अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही. शहरातील उड्डाणपुलापैकी शिरोली पूल ते शिवाजी पूल हा उड्डाणपूल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे, मात्र अद्याप त्याचा आराखडा नक्की नाही. शहरात ई-बस सुरू होणार होती, मात्र वर्षभरापासून चार्जिंग स्टेशन उभारण्याचंच काम सुरू आहे. नवीन औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव आहे, पण अद्याप ठोस निर्णय नाही. संरक्षण माहिती तंत्रज्ञानातील कोणताही मोठा शासकीय प्रकल्प जिल्ह्यात अद्याप आलेला नाही. केंद्र सरकारची एखादी मोठी प्रशिक्षण किंवा संशोधन संस्थाही जिल्ह्याला मंजूर झाली नाही. कोल्हापूर मिरज महामार्गाचं दुहेरीकरण अद्याप पूर्ण नाही. वंदे भारत एक्सप्रेस पुण्यापर्यंत सुरू झाली, मात्र अद्याप ती मुंबईपर्यंत गेलेली नाही. केंद्राच्या अन्य योजनाही जिल्ह्यात फारशा नाहीत. इचलकरंजी येथील टेक्स्टाईल पार्क औद्योगिक सांडपाणी प्रकल्पाचंही काम पूर्ण नाही. एकूणच 1 वर्ष झालं तरी कोल्हापूरच्या विकासाची झोळी रिकामीच आहे. भौगोलिक स्थानाचा विचार व्हावा. कोल्हापूर जिल्ह्याचं भौगोलिक स्थान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कर्नाटक, गोवा, तळकोकणात जाण्यासाठी कोल्हापूर मध्यवर्ती आहे, त्यामुळे इथं मोठा औद्योगिक प्रकल्प येणं आवश्यक आहे. खासदारांनी देशात येणारी परकीय गुंतवणूक कशी जिल्ह्यात येईल यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. वाहन, ऊर्जा, माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील उद्योगांसाठी कोल्हापुरात आवश्यक सुविधा आहेत. यासाठी खासदारांनी पाठपुरावा करणं आवश्यक आहे. विमान, रेल्वे आणि रस्ते यातून दळणवळणाचं जाळं निर्माण झालं तरी जिल्ह्यातील अर्थकारणाला गती मिळणार आहे. मराठी यस न्यूजसाठी शिरोळहून संदीप अडसूळ.